हा माणूस आयुष्यभर भूतांचा शोध घेत राहिला, पण शेवटी त्याचाच मृत्यू एक रहस्य बनला. तो म्हणायचा, भूतांपेक्षा माणसाचं मन जास्त धोकादायक असतं. आज आपण जाणून घेणार आहोत भारताचा पहिला घोस्ट हंटर गौरव तिवारी. गौरव तिवारी हा इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचा फाउंडर होता आणि भारतात मॉडर्न पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन सुरू करणारा पहिला व्यक्ती मानला जातो. गौरव तिवारी हा कोणी बाबा, तांत्रिक किंवा ढोंगी नव्हता. तो होता एक ट्रेंड पायलट. त्याचं स्वप्न होतं आकाशात उडण्याचं, पण नियतीनं त्याला घेऊन गेलं अंधाराच्या दिशेने. अमेरिकेत पायलट ट्रेनिंग घेत असताना एका टेस्ट फ्लाईटमध्ये इंजिनमध्ये मिसफंक्शन झाल्यावर तिथे एक सिनियर पायलटने त्याला हेल्प केली आणि तो सेफली लँड करू शकला. पण नंतर त्याला कळते की फ्लाईटमध्ये तसा कोणी माणूस नव्हताच. सगळ्यांना हे गौरवचे भ्रम वाटले, पण गौरव मात्र आपल्या स्टेटमेंटवर ठाम राहिला आणि इथूनच त्याच्या मनात पॅरानॉर्मलमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. त्यामुळेच त्याने US मध्ये पॅरानेक्सस असोसिएशनमध्ये दाखला घेतला. तेथे तो एक सर्टिफाईड पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर बनला. त्याला तिथे वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशन टेक्निक्स, गॅजेट्स आणि खऱ्या हॉन्टेड जागांमध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अनुभव मिळाला. 2009मध्ये भारतात परत आल्यावर त्याने इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची स्थापना केली आणि हा भारतातला पहिला मॉडर्न इन्व्हेस्टिगेशन ग्रुप बनला. गौरव तिवारीने सुमारे 6000 पेक्षा जास्त हॉन्टेड लोकेशन्स इन्व्हेस्टिगेट केल्या होत्या. तो EMF मीटर्स, व्हॉइस रेकॉर्डर्स, थर्मल कॅमेराज वापरायचा. तो नेहमी सांगायचा की 100 पैकी 90 घटना सायन्स एक्सप्लेन करू शकतं, पण उरलेल्या 10% अजूनही उत्तराशिवाय आहेत. तो लोकांना भीती पसरवायचा नाही, उलट अंधश्रद्धेविरुद्ध उभा राहायचा. टीव्हीमध्ये गौरव अनेक हॉरर शोमध्ये दिसला. फिअर फाईल्स, हॉन्टेड वीकेंड्स, भूत आया इत्यादी. लोक त्याला घोस्ट एक्सपर्ट म्हणून ओळखू लागले. पण याच फेमसोबत काहीतरी वेगळंच त्याच्या आयुष्यात शिरत होतं. गौरवचे क्लोज फ्रेंड सांगतात की तो हळूहळू बदलू लागला होता. झोप न लागणं, अस्वस्थपणा आणि एक विचित्र वाक्य. तो म्हणायचा की माझ्या आजूबाजूला नेगेटिव्ह एनर्जी आहे, काहीतरी मला ओढतंय. तो स्वतः पॅरानॉर्मल एक्सपर्ट असूनही या गोष्टींनी अस्वस्थ झाला होता. 7 जुलै 2016 दिल्लीतील त्याच्या घरी गौरव तिवारी मृत अवस्थेत सापडतो, तेही बाथरूममध्ये बंद दरवाजामागे. पोलीस रिपोर्टनुसार त्यांनी स्वतःला मारलंय असं सांगण्यात आलं, पण कुटुंबियांचा दावा वेगळाच होता. ते म्हणाले, गौरव अनेक दिवसांपासून काहीतरी नकारात्मक शक्ती आपल्यावर परिणाम करत असल्याचे सांगत होता, पण आजही त्याच्या मृत्यूचं ठोस उत्तर मिळालेलं नाही. आता प्रश्न असा आहे, खरंच काही पॅरानॉर्मल होतं का, की सतत हॉररमध्ये राहिल्याने त्याच्या मनावर परिणाम झाला? मनोवैज्ञानिक म्हणतात, सतत भीतीच्या वातावरणात राहिल्याने माणसाचं मन स्वतःच शत्रू बनू शकतं. पण तरीही काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. अलीकडेच भय द गौरव तिवारी मिस्ट्री नावाची वेब सिरीज आली आहे, जी त्याच्या आयुष्यावर आधारित आहे. नक्की बघा. गौरव तिवारी भूतांशी लढला, पण शेवटी हारला. कशामुळे? भूतांमुळे की मनामुळे? तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. बाय बाय.